मित्रांनो, आपला मागील व्हिडिओ कोणता होता? प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतून दुसरा हप्ता जो 70,000 रुपयांचा तो कसा मिळवायचा या संदर्भातील व्हिडिओ बनवलेला होता। तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तो पाहू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पहिला हप्ता, दुसरा हप्ता किंवा तिसरा आणि चौथा जे हप्ते तुमच्या खात्यावरती येतात ते हप्ते आपल्या खात्यावरती आलेत का ते ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईल वरती कशा पद्धतीने चेक करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बरेचदा आपण आपला अर्ज देतो दुसरा हप्ता मिळण्यासाठी आणि 15 दिवस जातात, महिना जातो तरी आपल्या खात्यावरती पैसे आलेले नसतात। आपल्या घराची स्थिती तसेच आपल्या खात्यावरती पैसे सरकारने सोडलेत की नाही हे ऑनलाईन प्रकारे चेक करता येतो। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे, आपल्याला घरकुल मंजूर आहे किंवा आपण घरकुल प्रतीक्षा यादीमध्ये आहात किंवा आपल्याला घरकुल मंजूर करायचं असेल तर हे चॅनल खूप महत्त्वाचं आहे। ई ग्रामपंचायत चॅनलला सबस्क्राइब करा। पाहू शकता आपल्याला आपल्या घराचा रजिस्ट्रेशन नंबर माहिती हवा असतो। हा रजिस्ट्रेशन नंबर कसा मिळवायचा ते सुद्धा सांगतो। पहा, आपला रजिस्ट्रेशन नंबर हा MH पासून सुरू होतो। तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळवायचा असतो। त्यानंतर इथे फिल करून हा कॅप्चा फिल करून सबमिट करावं लागतं। सबमिट केल्यानंतर आपल्या घराची स्थिती इथे पाहता येतं। तसेच आपल्या खात्यावरती इथे पाहू शकता 15,000 रुपये हे सोडलेले आहेत, तसेच 70,000 रुपयांचा दुसरा हप्ता सुद्धा सोडलेला आहे। ही स्थिती कशी पाहायची पाहूयात। A to Z प्रोसेस तुम्हाला सुद्धा तुमच्या घराची स्थिती पाहता येते, तुमच्या खात्यावरती नेमके किती सोडलेले आहेत ते सुद्धा पाहता येतो। आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या पेज वरती येऊन जाल। या पेज वरती आल्यानंतर हे नोटिफिकेशन क्लोज करा। यानंतर पहा इथे आवाज सॉफ्ट नावाचा पर्याय आहे। या आवाज सॉफ्ट मध्ये इथे रिपोर्ट नावाचा सेकंड नंबरचा पर्याय आहे, त्यावरती क्लिक करा। यानंतर पहा आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर तसेच आपल्या गावची यादी पाहावी लागेल। यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर असतो। सर्वात शेवटी जो H नावाचा ऑप्शन आहे मोबाईल मध्ये सुद्धा ओपन करू शकता, सोशल ऑडिट रिपोर्ट्स यावरती बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा इथे तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये इथे तुमचं राज्य सिलेक्ट करावं लागेल। यानंतर तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचा तालुका, त्यानंतर तुमचा गाव इथून सिलेक्ट करावं लागेल। गाव सिलेक्ट केल्यानंतर इथे सिलेक्ट ऑप्शन मधून इथे साल सिलेक्ट करावं लागेल 24-25, कारण 24-25 मध्ये तुमचं घरकुल मंजूर झालेलं आहे। त्यानंतर सिलेक्ट ऑप्शन मधून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे। यानंतर हा कॅप्चा जो आहे 29+40 तो इथे एंटर करायचा आहे आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा इथे तुम्हाला तुमच्या गावची यादी इथे ओपन झालेली आहे। तुम्हाला हाईड दाखवत असेल, पहा इथे यादी आहे आणि इथे तुम्हाला 1,20,000 रुपये मंजूर आहेत। महाराष्ट्र शासनाकडून एक्स्ट्रा 50,000 रुपये मिळणार आहेत, त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे। इथे पहा 15,000 रुपये या लाभार्थ्याच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। आता आपल्याला पाहायचं आहे की या लाभार्थ्याला नेमके किती रुपये भेटलेले आहेत। तर पहा इथे 15,000 दाखवत आहेत, पण ह्याचा जो नंबर आहे पहा इथे नंबर दिसत आहे, त्याच्या नावासमोर MH पासून हा नंबर आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे। तुम्हाला तुमचा जो काही नंबर देण्यात आलेला आहे हा नंबर मिळवणं खूप महत्त्वाचं आहे। हा नंबर मिळाल्यानंतर पुन्हा याच वेबसाईट वरती यायचं आहे जी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। इथे पहा स्टेक होल्डर नावाचा ऑप्शन आहे, स्टेक होल्डर या पर्यायावरती क्लिक करा। इथून पहा IAY आणि PMAYG बेनिफिशरी नावाचा ऑप्शन आहे पहिलाच, या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर जो की तुम्हाला तुमच्या नावासमोर MH पासून सुरू होतो तो इथे एंटर करा। हा कॅप्चा देण्यात आलेला आहे तो इथे फिल करा आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करा। सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर पहा इथे तुम्हाला तुमचं पूर्ण ऍड्रेस येऊन जाईल, बेनिफिशरी डिटेल्स, बेनिफिशरी नेम इथे येऊन जाईल आणि जो MH पासून नंबर आहे तो तुम्हाला इथे भेटून जाईल। मी तुम्हाला हाईड केलेला आहे। यानंतर पर्सनल डिटेल्स तुमची येऊन जाईल। त्यानंतर हाऊस स्टेटस मध्ये पहा पिंथ लेवल आहे। त्यानंतर बँक डिटेल्स इथे येऊन जाईल, ही बँक डिटेल्स आहे तुमची हाईड केलेली आहे। बँक ऑफ इंडिया मध्ये व्हेरीफाईड झालेला आहे। आधार बेस्ड पेमेंट होतं, तुमच्या आधारला जी बँक लिंक आहे त्यावरती हे पैसे जमा झालेले आहेत। यानंतर पहा सँक्शन अँड कंप्लेंट डिटेल्स, यामध्ये पहा तुमचा सँक्शन नंबर आहे 1,20,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, इथे दिसत आहे। महाराष्ट्र शासनाकडून 50,000 एक्स्ट्रा मिळतात, त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये चेक करू शकता। त्यानंतर पहा ऑर्डर शीट डिटेल्स, इथे महत्त्वाचं आहे ऑर्डर शीट डिटेल्स आणि इथे पहा 24-25 सालात सोडलेला आहे 15,000 रुपये आणि आता चालू साल कोणता आहे 1 एप्रिल पासून
25-26 सालात 70,000 रुपये या लाभार्थ्याच्या खात्यावरती 10/4/2025 रोजी जमा केलेले आहेत. आता जमा झालेत की नाही हे कसं चेक करायचं पहा, खालती ऑप्शन या FTO डिटेल्स नावाचा ऑप्शन आहे. FTO डिटेल्स यामध्ये पहा फायनान्शियल इयर 24-25 मध्ये 15,000 जमा झालेले आहेत आणि 25-26 मध्ये 17,000 जमा झालेले आहेत. पेमेंट या लाभार्थ्याच्या खात्यावरती पेमेंट डेट इथे 19/3/2025 आहे आणि इथे पहा 70,000 सोडलेले आहेत. पेमेंट डेट अजून अपडेट झालेली नाही, पण या लाभार्थ्याच्या खात्यावरती 70,000 जमा झालेले आहेत. त्यांनी बँकेत जाऊन आपलं स्टेटमेंट काढलेलं आहे. तुमच्या खात्यावरती जमा झालेत की नाही इथं चेक करा आणि त्यानंतर तुमच्या बँकेत जाऊन तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झालेत की नाही ते तपासायचं आहे. पहा, अशा पद्धतीने FTO डिटेल्स मध्ये आपल्याला पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता असे डिटेल्स तुम्हाला ऑनलाईन पाहता येणार आहेत घर बसल्या. त्याचबरोबर पहा, आपल्या घराची स्थिती पाहण्यासाठी पहा इथं प्लिंथ लेव्हन आहे, इथे पाहू शकता. त्यानंतर पहा ओल्ड हाऊस, इथे फोटो आहे, म्हणजे आपल्या घराचे फोटो सुद्धा पाहता येतात. जे काही तुमचा सर्वे करणारे आलेले होते त्यावेळेस जुना फोटो आणि इंजिनियर लोक जी येतात तुमचा घराच्या स्टेप नुसार फोटो मारायला, तो म्हणजे हा फोटो, इथे फोटो सुद्धा अपडेट होणार आहेत. म्हणजे संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन आहे. तुम्हाला घर बसल्या तुमच्या खात्यावरती पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता आलाय की नाही ते अशा प्रकारे चेक करायचं आहे. पण तुम्ही घरच बांधत गेला आणि तुम्हाला हप्ते येतील असे नाही. यासाठी एक प्रोसेस आहे की पहिला हप्ता कधी मागणी करावा, दुसरा हप्ता कधी, तिसरा हप्ता कधी, चौथा हप्ता कधी मागणी करावा या संदर्भातील व्हिडिओ मी बनवलेला आहे. घरकुलचा दुसरा हप्ता 70,000 रुपयांचा असा मिळवा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्यामध्ये एक अर्ज आहे, तो अर्ज आपल्याला सबमिट करावा लागतो आपल्या फोटो मारून आणि त्यानंतरच आपल्याला दुसरा हप्ता, तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता मिळतो. त्यामुळे हा जो व्हिडिओ देण्यात आलेला आहे घरकुलचा दुसरा हप्ता 70,000चा मिळवा असा, तो व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओमध्ये 1 ते 4 हप्ते कसे मिळवायची डिटेल्स पूर्ण दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या आपला पहिला ते चौथा हप्ता कशा पद्धतीने ऑनलाईन चेक करायचा हे लाईव्ह प्रोसेस मी दाखवलेली आहे. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पहा, आता महाराष्ट्र शासनाने 50,000 रुपयांची वाढ घरकुलसाठी केलेली आहे. या संदर्भातील आणखीन एक व्हिडिओ तुम्हाला हवा असेल, म्हणजे 1 ते 4 हप्ते किती मिळतात आणि महाराष्ट्र शासनाचे नेमके किती मिळणार या संदर्भातील डिटेल्सवार व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, नक्की त्याबद्दलचा नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. त्याचबरोबर पहा, आता व्हिडिओ मध्ये इथपर्यंत आलाय तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. तुम्हाला ओल्या काजू, म्हणजेच आपण काजू खाता तर ओल्या काजू कधी खाल्ला आहात का? ओल्या काजूची भाजी केली जाते आणि ती खूप टेस्टी सुद्धा असते. आणि आपण जर ओल्या काजूची भाजी खाल्ला असाल तर तुम्हाला घरपोच ओल्या काजू भेटतील. यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक नंबर देण्यात आलेला आहे, त्यावरती कॉल करा आणि तुम्हाला ओल्या काजू घरपोच मिळवू शकता. त्याच पद्धतीने शेतीवाडी.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या ओल्या काजू परचेस सुद्धा करू शकता. पुन्हा भेटूया महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.